तर आरक्षण देऊन सुद्धा आमच्यावर टीका केल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे। जरांगेंची भाषा कार्यकर्त्यांची नाही तर राजकीय भाषा असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत। मोदी यांच्याविषयी असे शब्द शोभतात का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। घर चालल्या एसटी बस चाललेल्या आहेत आंदोलनादरम्यान असंही शिंदेंनी म्हटलेलं आहे। तर दगडफेक झाली हा पूर्ण अहवाल असल्याचं शिंदेंनी म्हटलेलं आहे। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री शिंदे बोलत होते। आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री, अरे असं कधी होतं काय, असं कधी चालतं काय? सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत। आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्समध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे? खरं म्हणजे आज आपलं हे महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे। सगळ्या जातीपाती इथे एकत्र राहतात, एकत्र नांदतात, एकत्र काम करतात आणि जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम कुणालाही करता येणार नाही। अशा प्रकारे याच्यावर कोणी आपले प्रवीण दरेकर बोलले असतील, आणखी कोणी बोलले असतील, आपणही बोलला असाल, याच्यामध्ये काही लोकांनी हे मीडियावर सोशल मीडियावर चर्चा केली जे मनोज जरांगे पाटील सोबत काम करणारे होते, त्याच्यामुळे ही सगळी चर्चा झाली। आणि मग चर्चा झाल्यानंतर रात्री कोण गेलं, सकाळी कोण गेलं, नेहमी कोण तिकडे जातो, ह्या सगळ्या गोष्टी लपत नाहीत। ह्या कुठल्याही गोष्टी लपत नाही। दगडफेक झाली त्यावेळचा देखील पूर्णपणे अहवाल पोलिसांकडे साईडीकडे आहे। कोणी दगड जमा केली, कोणी दगड मारायला लावली, ह्या सगळ्या गोष्टी काय लपतात का? आतापर्यंत बिलकुल सरकार पूर्णपणे एक सहानुभूती, एक मराठा संयम ठेवला होता। अरे जाळपोळ करायला लागले, आमदारांचं घर जाळायला लागले, त्याच्या घरात फॅमिली असताना एसट्या जाळून टाकल्या, सगळं मालमत्ता जप्त केली। आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने काय करायचं? हातावर हात बांधून बसायचं? हायकोर्टाने देखील सांगितलं बाकी सर्व समाजाचं आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीविताचं रक्षण करायचं काम, कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम सरकारचं आहे। आणि म्हणून सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये हातावर हात धरून बसू शकत नाही आणि सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणावर अन्याय देखील करू शकत नाही। मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल देवेंद्रजींच्या मुख्यमंत्री पद असताना आम्ही दिलं। मग असं असताना आता हे दिलेलं आरक्षण कसं टिकेलं पाहिजे, आपण सगळ्यांनी मिळून एकत्र एकमताने केलेलं आहे। मग त्याच्यावर शंका निर्माण करण्याचं कारण काय? म्हणजे समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करणे हा हेतू आहे का कोणाचा? मग मी सांगतो की या सर्व तुमच्याकडे बोलणाऱ्यांकडे काही हे आहेत, कारण आहेत की हे कसं टिकणार नाही ते तरी सांगा, मग आम्ही त्याच्यावर उत्तर देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।